धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाला माणसाशी बोलायला वेळ नाही, माणसाला माणसाशी चालायला वेळ नाही. पण लक्षात घ्या, एकदा या देहातनं जीव गेला, कुणीही कुणासाठी राहणार नाही. जी बायको तुम्हाला मी म्हणते ती बायको दारापर्यंतच येते बाबा, उमरेच्या पुढे येत नाही. ज्या समाजावर तुम्ही प्रेम करता तो समाज स्मशानभूमीतच पोचवतो, आणि ज्याला तुम्ही जन्म दिला तोच तुमच्या चितेला आगनी देतो. ह्या कमवलेल्या संपत्तीचं काय? ह्या संपत्तीची कवडी सुद्धा नेता येत नाही. 14 चौकड्यांचं राज्य होतं रावणाचं. 80,000 बायका होत्या, 80,000 नातू होते, 1.25 लाख पंतू होते, पण कोणा कामा आले धन? संगे नये रे लंगोटी, धन मिळविले कोटी, कोट्यानं कोटी धन मिळवलं, पण जाताना लंगोटी सुद्धा घेऊन जाता आली नाही महाराज. 14 चौकड्यांचं राज्य रावणाचं, पण समोर फक्त एका चक्रपाणी वाचून कुणीही नव्हतं. आणि तेच साधू संत मायबाप आम्हाला जीवाच्या आकांतांना सांगतात. आम्ही विनंती करतो मायबाप तुमच्यासाठी, काय आपल्या आयुष्याची व्यथा सांगा. एक साधा सरळ भिकारी सरळ दरबारात चालत गेला. राजेसाहेब सिंहासनावर बसले होते, बाजूला सगळेच त्यांचे अमात्य, सगळेच राजेशाही थाटात बसलेली सगळीच लोक व्यवस्थित बसली होती. ते भिकारी दारच चालत आले. राजाच्या समोर येऊन उभा राहिला तो भिकारी. फाटकी जोडी होती. राजाला सांगितलं, राजे आपलं काहीतरी नातं आहे. माझा दृष्टांत समजून घ्या, लक्षात येईल तुमच्या. तुमचं आणि माझं काहीतरी नातं आहे. म्हणे काय नातं आहे? म्हणे मी तुमचा मावस भाऊ आहे. एक भिकारी आहे आणि दुसरा श्रीमंत आहे. मग तो भिकारी म्हणतो की मी तुमचा मावस भाऊ आहे. अहो पण म्हणे तुम्ही माझे मावस भाऊ कसे? म्हटले तुम्ही जे सिंहासनावर बसलाय, काही वर्षापूर्वी मी तिथे होतो. 32 नोकर माझ्याकडे कामाला होते. 2 हत्तीसारखे मित्र होते. 2 हत्तीसारखे भाऊ होते. कुशाग्र तल्लख अशी बुद्धिमत्तेची पत्नी होती. पण कालांतरानं माझ्याकडे दारिद्र्य आलं आणि एक एक करून मला सोडून गेलं. 32च्या 32 नोकरातला एक एक नोकर मला सोडून गेला. 2 हत्तीसारखे भाऊ होते, चालायचे बंद झाले. हत्तीसारखे 2 मित्र होते, काम करायचे बंद झाले. आणि माझी बायको उलट बुद्धीने, उलट विचारानं वागायला लागली, प्रतिप्रश्न करायला लागली. आणि ही अवस्था माझी झाली. काही दहान द्यायचं असेल तर द्या. राजानं बोहराने भरलेला हंडा घेतला आणि त्या भिकाऱ्याच्या जोडीमध्ये टाकला. काही वेळानंतर बाबा तो निघून गेला. आणि शेजारी बसलेल्या त्या राजाच्या प्रधानजीने विचारलं, का हो राजे सरकार, तुम्ही राजा आहात, तो तर भिकारी आहे, पण त्यानं तुम्हाला तुमचा मावस भाऊ कसं काय मानलं? पाहुणचार काही पोशाखाकडे पाहून करायचा असतो का? कांजीचे कपडे घातले, कडक कांजीचे कपडे घातली, गळ्यामध्ये चैन आहे, हातामध्ये अंगठे आहे, 4 चाकी गाडीतून आल्यानंतर त्यांचा पाहुणचार, या बसा बसा, उठा, चहा घेणार, कॉफी घेणार, नाश्ता करणार, काय घेणार? आणि एखादा जर साधा आला तर त्याला बसायला सतरंजी आणि चहा घेणार का विचारणार नाही, डायरेक्ट चहा हातात आणून देणार. कपड्याकडे पोशाखाकडे पाहुणचार. अरे तो भिकारी आहे, तुम्ही त्याला मावस भाऊ म्हणून स्वीकारलंच कसं? राजानं सांगितलं, त्याचा तार्किक अर्थ लक्षात येईल. आज मी राजा आहे, आज माझ्याकडे तारुण्य आहे, आज तो वयोवृद्ध झाला, याचं कारण आहे आज काही वर्षापूर्वी तो माझ्यासारखाच होता, तरुण. काही वर्षापूर्वी 32 नोकर म्हणजे हे 32 दात होते त्याच्याकडं. एक एक करून या नोकरांना साथ सोडली त्याची, निघून गेले त्याच्या आयुष्यातनं. हत्तीसारखे 2 मित्र भाऊ होते, जे कुठेही जाईल तिकडे त्याला सोबत घेऊन जात होते. असे पाय लटपटायला लागले. 2 मित्र होते प्रचंड शक्तिशाली, त्यांचं नाव हे 2 हात होते. आता ते काम करणं असे झाले. संपत्ती जवळजवळ चाले धंदा. तो बहीण म्हणे, दादा जोपर्यंत संपत्ती आहे तोपर्यंत गुडाला मुळे चिकटावे तशी माणसं चिकटतात. एकदा का तुमच्याकडून हे संपलं की तुम्हाला कोणी विचारत नाही. हे दोन्ही हत्तीसारख्या 2 भावांनी, हत्तीसारख्या 2 मित्रांनी साथ सोडली. आणि जिच्यावर माझा विश्वास होता तिचं नाव आहे बुद्धी. ही बुद्धिरूपी पत्नी सुद्धा उलट विचारानं वागायला लागली आणि माझ्या आयुष्याची ही कथा झाली. आणि ही कथा प्रत्येकाची होणार आहे. आणि या व्यथेतून बाहेर पडावं याच्याकरता तुकोबराया म्हणतात, अभंगाचं पहिलं सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला.
थांबा जरा, भोजन करून जाऊया. सोडेल का यम? नाही महाराज, तुम्हाला आम्हाला काळ सोडणार नाही आणि काळ कधी संतांना धरणार नाही. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. एवढी ताकद आहे संतांच्याकडे. काय ताकद आहे माहिती? काळ तुम्हाला आम्हाला घाबरत नाही आणि आम्ही काळाला घाबरतो, पण काळ संतांना घाबरतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. कसा कापतो? धड 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 धुडू 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 धुडू. पळस सुटला कळी काळा बापुडिया. काळा न पळावं एवढी ताकद संतांच्या नामात आहे. आणि तेच घ्यायला आम्हाला वेळ नाही म्हटल्यावर करता का? पण बाकी सगळे कुठाने करायला वेळ आहे की नाही? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या आजी. आपल्या सुनेला स्वयंपाक येत नाही हे शेजारच्या सासूला कसं कळलं? गंमत आहे की नाही? माझ्या सुनेला स्वयंपाक येत नाही हे शेजारच्या सासूला कळलं कसं? आणि ह्या सासवाची वापरा मिटिंग आहे. सांगितल्याशिवाय कळालं का? नाही. पण हे करायला, हे सांगायला, हे बोलायला वेळ आहे. ज्ञानोबराय म्हणतात माणसांचं हे तर चुकतं ना. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोड जीवाशी झाला. माणसाला कडू गोष्टी गोड वाटतात आणि गोड गोष्टी कडू वाटतात. परमार्थ मुळातच गोड आहे, लोकांना कडू वाटतो. संसार मुळातच कडू आहे, लोकांना तो लईच करावा असं वाटतं. गॅस बंद झालं की माणसाने पर्याय शोधते. शेगड्याच आणलेलं गप्प बसते तुम्ही बायका, गप्प बसतील. चुलीवर कोणी करावं, ती पातेली कोणी काळी घासावी, त्याला मातीचं लिंपण कोणी द्यावं. बायकांनी शोधच लावला. जर शेगडी आली तर स्वयंपाक, नाही तर स्वयंपाक. इलेक्ट्रिक शेगडी आल्या का नाही? आणल्या तुम्ही गप्प बसणार नाही मला माहित आहे. पण एवढ्या सुखसुविधा जीवनामध्ये आहे तरी सुखी आहे का? बघा किती हुशार आहे. एवढं आहे तरी सुखी नाही. अजून एक सांगते, न जाणं मी तुमच्या घरी आता आले, येऊ का? आणि तुमच्या घरी आले मी तुमचं साड्यांचं कपाट उघडू का? मी बुडून मरण. एवढ्या साड्या तुमच्याकडे असतील तरी माझी छान वाटणार. याचा अर्थ समाधान. इतकं सगळं आहे, दागदागिने आहेत, कपडा लत्ता व्यवस्थित आहे, नोकर चाकर कामाला आहेत, पैसा रक्का भरपूर आहे, सुखसुविधा भरपूर आहे. घरात चालताना सुद्धा पायात चप्पल आहे, जेवताना सुद्धा चप्पल आहे, किचन मध्ये सुद्धा चप्पल आहे, बेडरूम मध्ये सुद्धा चप्पल आहे. काही कमी नाही. एवढ्या सगळ्या सुखसुविधा असताना सुद्धा आमच्या तोंडातनं एक वाक्य नेहमी बाहेर पडतं, दादा माझं नशीब. मग अंतकरणात समाधानच नाही. हिथं नाथ महाराज भागवत ग्रंथामध्ये दारिद्र्याची लक्षणं सांगतात. ऐका, दारिद्र्याची लक्षणं असीम असता कोटी धन. अरे कोटी धन तुमच्या जवळ आहे, पण दारिद्र्याचं लक्षण नाथ महाराज सांगतात असीम असता कोटी धन तरी असंतुष्ट मन. एवढी सगळी संपत्ती तुमच्या जवळ आहे तरी तुम्ही समाधानी नाही, कसे सुखी व्हाल? सुखी व्हायचं असेल तर संत सांगतात तो मंत्र घ्या. दुसऱ्याचं दुःख पाहिलं की ज्याला हळहळ वाटते आणि दुसऱ्याचं सुख पाहिलं की ज्याला आनंद होतो त्या माणसाला समजायचं सगळ्यात सुखी आहे. की त्या शेजारचं डोकं दुखलं की माझ्या पोटात दुखायचं आपोआप राहतं. त्याचं डोकं दुखतंय ना. दुसऱ्याच्या सुखात डोकावलं की दुःख आहे आणि तो स्वभाव जोपर्यंत जात नाही तोपर्यंत संत म्हणतात तुम्ही सुखी होत. आणि तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर एकच करा, एक नाम हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ.
ते आई. सदाची समाधी सदाची